नमस्कार. मी डॉक्टर अजय गौड, कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन, छत्रपती संभाजीनगर. बऱ्याचशा रुग्णांनी आम्हाला टेनिस एल्बो या आजारावर एक व्हिडिओ करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान ठेवून आज आम्ही टेनिस एल्बो या विषयावर एक सायंटिफिक व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपल्याला त्या आजाराविषयी संपूर्ण माहिती आम्ही आज देऊया. टेनिस एल्बो किंवा लॅटरल एपिकोंडालायटिस हा हाताच्या कोपराजवळ होणारा एक वेदनादायक विकार आहे. तर हा विकार हा नुसता टेनिस खेळणाऱ्यामध्ये होत नसून ज्यांना हाताचा व कोपराचा वारंवार उपयोग करावा लागतो अशा लोकांमध्ये, उदाहरणार्थ कारागीर, कामगार किंवा घरकाम करणारे मोलमजूर व्यक्ती किंवा ज्यांना वजन उचलावं लागतं अशा व्यक्ती यांच्यामध्ये हा आजार आढळतो. तर आपण टेनिस एल्बोचे कारण जाणून घेऊया. टेनिस एल्बो हा आजार स्नायू व टेंडन यांच्यावर होणाऱ्या वारंवार ताणामुळे निर्माण होतो. सततच्या जड वस्तू उचलणे, हात व मनगट वारंवार फिरवणे, जसे की स्क्रूड्रायव्हर, पेंटिंग या व्यक्तींमध्येही टेनिस एल्बो उद्भवू शकतो. तसेच टेनिस, बॅडमिंटन या खेळांमध्ये चुकीच्या पद्धतीने रॅकेट पकडणे यामध्येही हा आजार उद्भवू शकतो. सततचे घरकाम जसे की पीठ मळणे, झाडू मारणे, कपडे पिळणे या व्यक्तींमध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो. वरील सर्व क्रियामध्ये कोपऱ्याच्या बाहेरील बाजूला वारंवार टेंडन व मसलवर ताण तणाव येऊन रिपीटेड इन्फ्लेमेशन म्हणजेच सूज निर्माण होते व त्यामुळे टेनिस एल्बो म्हणजेच लॅटरल एपिकोंडालायटिस हा आजार उद्भवतो. तर याची लक्षणे काय असतात? मनगटाने वस्तू उचलताना किंवा पकडताना वेदना होतात. बाटलीचे झाकण उघडताना, कप पकडताना तसेच हँडशेक करतानाही वेदना होतात. हाताची शक्ती कमी जाणवते. तर काही रुग्णांमध्ये वेदना ह्या मनगटापर्यंत येऊ शकतात. तर याची तपासणी व निदान कसे करावे? तर रुग्णांच्या तपासणी व हाताच्या आधारित काही टेस्ट करून याचे निदान केले जाते. फिजिकल एक्झामिनेशनद्वारे मनगटाच्या व कोपराच्या काही टेस्ट केल्या जातात, ज्यामध्ये याचं क्लिनिकल डायग्नोसिस आपल्याला करता येतं. क्वचित प्रसंगी आपल्याला एक्सरे करावा लागतो, अन्यथा एक्सरेची या आजाराचे निदान करण्यासाठी कोणतीही आवश्यकता नसते. तर यावर उपचार पद्धती काय आहे? औषधोपचार व प्राथमिक उपचार, ज्यामध्ये विश्रांती म्हणजेच ज्या कामामुळे किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होत असेल अशा गोष्टी काही दिवसासाठी करणे टाळावे. बर्फ लावणे, दिवसातून 2 ते 3 वेळा 10 ते 15 मिनिटं बर्फ लावल्याने वेदना व सूज कमी होतं. तसेच औषधोपचार आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने एनसेड्स म्हणजेच नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स ह्या आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. फिजिओथेरपी, ज्यामध्ये स्ट्रेचिंग व स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, अल्ट्रासोनिक थेरपी व शॉर्ट वेव्ह डायथर्मी, ड्राय निडलिंग व शॉक वेव्ह थेरपी ही काही अत्याधुनिक फिजिओथेरपीच्या उपचार पद्धती आहेत. इंजेक्शन, काही रुग्णांमध्ये जर वरील सगळ्या गोष्टी करून सुद्धा त्रास कमी होत नसेल तर स्टिरॉइडचे इंजेक्शन हे 1 किंवा 2 वेळा दिले जाते, ज्यामुळे वेदना कमी होतात, सूज कमी होते व रुग्णाला लवकर बरे वाटते. तसेच PRP इंजेक्शन, प्लाझ्मा थेरपी अशी सुद्धा काही इंजेक्शनच्या पद्धती आहेत. तर याला शस्त्रक्रियेची गरज असते का? नाही. 90 ते 95% लोकांमध्ये वरीलपैकी फिजिओथेरपी, औषधोपचार, रेस्ट, आईस या पद्धतीनेच आराम पडतो. पण वारंवार जर आपल्याला त्रास होत असेल, वेदना जाणवत असतील किंवा सगळ्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला आराम पडत नसेल, तरच सर्जरीची म्हणजे शस्त्रक्रियेची गरज असते. जर आपल्याला 6 ते 12 महिने कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट वापरून सुद्धा आराम पडत नसेल, तर शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. टेनिस एल्बो हा टाळता येऊ शकतो का? याला कसा प्रतिबंध करावा? ते आपण जाणून घेऊया. सतत हाताचा एकाच पद्धतीने वापर टाळा.
काम करताना योग्य तंत्र व पोझिशन वापरा. खेळताना योग्य साईज व वजनाचे रॅकेट वापरा. व्यायाम आणि स्ट्रेचिंगने स्नायू बळकट करण्यावर भर द्या. टेनिस एल्बो हा खेळाडूंपुरता मर्यादित नसून तो सामान्य जनतेमध्येही दिसून येतो. योग्य वेळेस निदान व उपचार झाल्याने शस्त्रक्रियेची गरज पडत नाही व माणूस आपले नॉर्मल लाईफ जगू शकतो. तर आज आपण टेनिस एल्बो म्हणजेच लॅटरल इपिकॉन्डायलायटिस या हाडाच्या आजारावर संपूर्ण माहिती घेतली. अशीच सायंटिफिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.